अहो कशाला उठसूट हे खेळ करत सुटायचं. अहो ह्या बोलपटामुळं नाटकाचं पुरतं कंबरड मोडलास. मी तर म्हणेन तुम्ही शिकवण्या करा, शिष्य तयार करा, नादारी घोषित करा आणि व्हा मोकळे. नारायणराव, मी सुद्धा येतो आता. कृष्णा, कोण आहे ही गायिका? ही गोहरजान नवी गायिका आहे, तुमची भक्त आहे. खुदाची मेहरबानी, आपलं पाया घराला लागलं म्हणतो मी. तुमच्या पायाजवळ बसून गाणं शिकण्याची मुराद आहे हो. गौरबाई, अहो सिनेमात काम करता तुम्ही, आम्ही नाटकवाले. तुमच्यासाठी सिनेमाचं काम पण सोडून ठेवीन म्हणतो मी. तुम्ही मला कंपनीत ठेवून घेतला तर. गौरबाई, तुम्ही तुम्ही माझ्या कंपनीत काम करणार? अरे आता कसला विचार करतोयस नारायणा? ती येते म्हणतीये ना कंपनीत, येऊ देत तिला. नाहीतरी आजकाल नाटकांचे खेळ चालतायत कुठे. या बोलपटांच्या जमान्यात स्त्री पार्टी नट हवाय कोणाला? बायका कामं करतात आता, ती दुर्गा खोटे नाही करत. तुला जर कंपनी चालवायची असेल तर बायकांची कामं करायला बायकाच आणल्या पाहिजेत. मिळालेलं साठवलं असतं तर आज कुणाच्या तोंडाकडे बघायची वेळ नसती आली. आणा आणा तुम्ही त्या गोहरला. दादा, तुम्ही अजून नुसतेच उभे? सामोरं नको का जायला? दादा, ते आलं ना. ते आलं ना? नाही दादा, दादा ते आले ना. दादा, दादा ते आले ना. ही कर्नाटकी रुक्मिणी रुचेल का लोकांना? जमेल. आपण आता पदाची तालीम घेऊया. नाथ माझा मोये खला, नाथ माझा मोये खला, शिशुपाला भारी झाला, वीर रुक्मिणी
रुक्मिणीच्या आवाजातलं गाणं श्रीकृष्ण कसं बरं म्हणेल? तुमच्याशिवाय रुक्मिणी झाली नाही आणि होणारही नाही. होणार नाही. अजिबात होणार नाही. गोवर बाबा, गोवर बाबा, मायबाप रसिकांनी चांगलं नाही केलंय. चांगलं नाही केलं. पण आपण नाउमेद नाही व्हायचं बाबा. काय चुकीचं बोललं का लोक? रुक्मिणी म्हणजे तुम्हीच, दुसरं कोण नाही. परवरदिगार, तुमचं खुशी माझं खुशी काय अलग आहे का वो म्हणतो मी. नारायणराव, आजचं उत्पन्न याही खेळातून खर्च कसा बसाच निघाला. फायदा अगदी नाममात्र. जे काय असेल ते गोवर बाबांकडे द्या. देवा, पैसे गोवर बाबांकडे द्या. मी जरा पुण्याला जाऊन